पहिल्यांदा मला कचरा गोळा करायला मज्जा आली, कारण तो कचरा नाहीये, लीलाच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे. वा 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 वहिनी, काय बोललात तुम्ही, भारीच. मला खरं सांगू, तो पोस्टर जाळताना मला थोडी भीती वाटत होती, पण बरं झालं लीलाच्या डोळ्यासमोर जळलं. मी काय म्हणते सरू, आपण ना ही राख छान जपून ठेवूया. हो, जपून ठेवायचीच आपण. आणि ती समोर आली ना की डायरेक्ट भस्म. ती सिरियल्स मध्ये दाखवतात ना, बस सरू, सॉरी सॉरी सॉरी. आणि लीला समोर आली ना, आणि जर ती आपल्या विरोधात गेली की ही राख तिच्या समोर आणायची आणि म्हणायचं, मी म्हणते, जो हमसे टकराएगा वो मिट्टी में, नहीं 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 नहीं, मिट्टी में नहीं, राख में मिल जाएगा. म्हणून कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नसतो. सरस्वती, लक्ष्मी वरचा बघत असतो बाळा, त्याच्याकडे सगळ्याचा हिशोब असतो. त्याला तरी जरा घाबरा. साडी सॉरी. दुर्गा, काय अवस्था करून घेतली स्वतःची? अजून किती त्रास करून घेणार आहेस? दुर्गा, सावर स्वतःला. कोणासाठी सावरू मी स्वतःला किशोर? अगं, असं काय बोलतेस माझ्यासाठी? दुर्गा, मी तुला हे अशा त्रासात नाही बघू शकत. हे बघ, ऐक, तुझ्या मनात काय आहे बोल माझ्याशी. माझ्यावर चिड, रड, काय वाटेल ते कर, पण मोकळी हो दुर्गा, प्लीज. मी तुला नाही बघू शकत ग असं. दुर्गा, मला पूर्वीची दुर्गा हवी आहे, प्लीज. रडून काय फायदा किशोर? आपलं बात केलं ना आपल्याला सोडून, असंच हळू हळू जीव गेला असेल ना त्याचा किशोर. दुर्गा, तू सोडाच्या आगीने पेटून उठली पाहिजेस. तू अशी विजून जाऊन चालणार नाही. आपल्या दोघांना मिळून एजे आणि लीलाला उद्ध्वस्त करायचंय. तर त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे, तरच माझ्या पुढच्या प्लॅनला रंग येईल. आजी, आत येऊ? हा, या ना. विचारता काय रे बाळांना, या. हो. आजी, खरं तर तुला एवढ्या रात्री डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण आजी, घरात जे काही घडतंय ना, त्यामुळे खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय का? माझी अवस्था काही वेगळी नाहीये. आजी, आपण कुठल्या चुकीची शिक्षा देतोय लीलाला, मला खरंच कळत नाहीये. आजी, आपण काहीतरी करून लीलाला या घरात परत आणायला हवा. आय थिंक जर तू दुर्गा वहिनींशी बोललीस तर कदाचित त्या त्यांचा हट्ट सोडतील. हो आजी. आजी, लीलाने आजपर्यंत या घरासाठी, आमच्यासाठी काय काय नाही केलंय. आमचा नवीन बिझनेस तिच्यामुळेच तर सुरू झाला. बाबांच्या हॉटेलमध्ये अफरातफर झाली तेव्हा ब्लेम आमच्यावरच आला. बट लीला वॉज द ओनली वन जिने आम्ही गिल्टी नाही होत हे प्रूव्ह केलं. ते असं कधीच कोणाबद्दल वाईट विचार नाही करू शकत. एक्झॅक्टली. आणि हा जो तिच्यावर अन्याय होतोय ना, तो नाही सहन होते आजी आम्हाला. आपण तिला काहीतरी करून या घरात आणायला हवा.
लीलाचा चांगुलपणा कोणाला तरी दिसलाय त्याचा मला आनंद झाला. का आजी तू प्लीज रडू नकोस. एक लक्षात ठेवा बाळानो, जी माणसं चांगली असतात ना त्यांच्या बरोबर वाईट कधीच घडत नाही. लक्षात ठेवा. खरं. काही नाही होणार लीला. लीला चांगली आहे, येईल ती या घरात. आपण तिला परत आणूया. हे घर तिचंच आहे. या घरात तिची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही. लीला, हे काय करतेस तू? हे काय चाललंय लीला? काय करू मी? काय करू? मी माझ्यामुळे दुर्गाचं बाळ गेलं. माझं चुकलंय. मला शिक्षा व्हायलाच हवी. लीला, जे काय झालं त्यात तुझी चूक नव्हती. स्वतःला ब्लेम करू नकोस प्लीज. कोणाची होती? माझी चूक होती. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला? हे सगळ्या माझ्या चुका आहेत. ही खरी ओळख आहे माझी. हिनं आजपर्यंत फक्त चुका केल्यात. मावशी म्हणते ना ते बरोबर आहे. मी एकदम अशी धांदरट, धसमुसळी आणि सतत चुका करणारीच आहे. मला काहीच येत नाही दुसरं. मी दाखवू का? इकडे आहे बघा, या इकडे या. हे दिसतंय तुम्हाला? मी सायकल चालवत होते. रेव डबल सीट बसली होती आणि पाडलं मी. रेव किती लहान होती माहितीये का तुम्हाला? हे दिसतं? पावसाची नवी कोरी चप्पल होती आणि मी माझ्या वेंधळेपणामुळे हरवली ती.